शेवगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजानं डीवायएसपी नीरज राजगुरू यांना निवेदन देऊन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीच्या अटकेची मागणी करत 2 दिवसात कारवाई न झाल्यास सकल हिंदू समाजानं महामोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। तसेच दोषींवर कठोर कारवाईचीही मागणी केली आहे। शेवगाव तालुक्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी करत शेवगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं डीवायएसपी नीरज राजगुरू यांना निवेदन दिलं गेलं। या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की संबंधित तरुणीला मानसिक त्रास देण्यात आल्यानं तिनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तातडीनं आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। 2 दिवसांच्या आत अटक करा, अन्यथा महामोर्चा काढण्यात येईल असाही इशारा दिलाय। पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। आमची लेक या जिहाद्याच्या त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन या ठिकाणी संपवलं। या पीडित कुटुंबाला गेल्या 12-13 दिवसापासून या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी पाठपुरावा चालू असताना काल या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गुन्हा दाखल केला। पण आमचं या पोलीस प्रशासनाला असं म्हणणं आहे की त्या जिहादाने ज्या प्रकारे त्या मुलीला त्रास दिलाय, धर्मांतर करण्याचा जबरदस्त दबाव टाकलाय, या सगळ्या गोष्टीचा विचार करता याच्यामध्ये त्याच्यासोबत असणारे त्याचे आईबाप असतील, त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य असेल, त्यांच्यावर देखील आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा या ठिकाणी सहआरोपी करा अशी आमची मागणी असणार आहे। आणि ज्या पद्धतीने आमची लेख या ठिकाणी संपलेली आहे आणि त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांचं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये टाकावं, अन्यथा सर्व हिंदू संघटनेच्या वतीनं जे सोमवारी जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही इतक्या मोठ्या संख्येने येणार आणि याच्यावर सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील। तरी त्या जिहाद्याला आणि जिहाद्याला सहकार्य करणाऱ्या त्या प्रत्येक पुढाऱ्यावर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण आम्हाला असं कळलंय की जिहाद्याला वाचवण्यासाठी काही पुढारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत, त्या पुढाऱ्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी करून त्यांना देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि यापुढे शहरात अशी जिहाद्याची दादागिरी खपून घेतली जाणार नाही असं मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो। शेवगाव शहरामध्ये एक 10-12 दिवसापूर्वी जे आमची भगिनी जिहाद्याच्या त्रासाला कंटाळून तिने जी आत्महत्या केलेली आहे, तिच्यावर पैशाची मागणी, धर्मांतरासाठी टॉर्चर अशा भरपूर घटना झालेल्या आहे। आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने जेवढे कार्यकर्ते आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करून आरोपीचं नाव वगैरे FIR सगळे दाखल केले आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोपीला व त्याला मदत करणारे जेवढे 6 आरोपी यांना जर तुम्ही अटक केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने आणि सागर भाई बेग यांच्या मदतीने आम्ही आमच्या पद्धतीने त्या मुलाला शोधून आणू आणि आमच्या पद्धतीने त्याचं काय असेल ते चौरंगा जे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर जे न्याय देत होते ते न्याय आम्ही सकल हिंदू समाज म्हणून देऊ। आणि त्यापुढे पण पोलिसांनी जर आम्हाला मदत केली नाही तर आमदार संग्राम भाई जगताप असतील, सागर भाई बेग असतील, निलेशजी राणे, गोपीचंदजी पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा हिंदू जन आक्रोश मोर्चा आम्ही शेवगावमध्ये लवकरात लवकर काढणार आहे। जय श्रीराम। तर आज आमच्या शेवगाव शहरावरती एक दुःखाची आभाळ या ठिकाणी कोसळलेलं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजामधली एक मुलगी या ठिकाणी काही लोकांच्या अत्याचाराला बळी या ठिकाणी पडली। या मुलीला अनेक वेळा त्या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून असेल, धमकावून असेल, तिच्यावरती अत्याचार केले गेले, पैशाची मागणी केली गेली आणि वेळ प्रसंगी तिला धर्मांतर कर असं सुद्धा बळजबरीने या ठिकाणी करण्यात आली। या सर्व छळाला कंटाळून या आमच्या मुलीने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली। गेल्या काही दिवसापासून संबंधित पोलीस विभागाच्या माध्यमात आमचे सर्व हिंदू समाजाचे कार्यकर्ते होते। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालं, त्याचा गुन्हा देखील नोंद झाला। परंतु आज दुर्दैवाची बाब अशी आहे की त्या समोरच्या जे दोषी आहेत त्यांना आतापर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही। खरं तर त्या दोषींना अटक व्हावी, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि फक्त कारवाई न होता त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन 302 सारखे कलम त्यांच्यावरती लागले पाहिजे अशा या मागणी करता आज शेवगाव शहरातील सकल हिंदू समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे। आज पोलीस प्रशासनाला आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येत्या 2 दिवसात जर त्या दोषींना अटक झाली नाही, त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर सोमवारी या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा
या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनवर येऊन आदळल्याशिवाय राहणार नाही। यासाठी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे त्यामध्ये संग्रामभाई जगताप असेल, सागरभाई बेग असतील, या ठिकाणी गोपराजजी पडळकर असतील, मंत्री निलेशजी राणे असतील, यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने खरं तर हा मोर्चा या पोलीस प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी येईल आणि त्याच्या भविष्यामध्ये जो काही पोलीस प्रशासन विभाग या ठिकाणी जे सहकार्य करणार नाही त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याची मागणी शाहूकरांच्या वतीने राहणार आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव।